जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे आमदार देवयानी फरांदे यांची राज्याच्या अर्थसंकल्प बाबत पत्रकार परिषद। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026 ते 27 हा आदिवासी, शेतकरी व सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा, शेतकऱ्यांना आधार देणारा, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेणारा अर्थसंकल्प। भाजपच्या आमदार सौ देवयानी फरांदे यांचे प्रतिपादन। शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी देऊन आधार, AI तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला प्रगतीच्या महामार्गावर नेणारा, पक्क्या रस्त्यांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करणारा, मेट्रोसारख्या सुविधांच्या माध्यमातून शाश्वत शहरी विकासाला चालना देणारा महायुती सरकारचा यावर्षीचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला लवकरच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवेल, असा विश्वास भाजपाच्या आमदार सौ देवयानी फरांदे यांनी व्यक्त केला। आमदार सौ देवयानी फरांदे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाचा विस्ताराने आढावा घेऊन त्यातील सर्व समाज घटकांसाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदींची माहिती दिली। ते म्हणाले की विकसित भारताचे स्वप्न 2047 पर्यंत साध्य करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धाराला महाराष्ट्राची मोलाची साथ मिळावी, या दृष्टीने या वर्षीच्या अर्थसंकल्पाची आखणी करण्यात आली आहे। शेती, उद्योग, सेवा, ऊर्जा, शिक्षण, सिंचन, पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाचा मार्ग दाखविण्याबरोबरच या अर्थसंकल्पात सामान्य माणसाला सुशासनाची, गतिमान प्रशासनाची अनुभूती देण्यासाठीही दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले आहेत। गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना महायुती सरकारने 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करून मोठा आधार दिला आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफ करण्याबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्यसाखळी, ॲग्रीस्टॅक, महावेधक, क्रॉप्सॲप, महाडीबीटी इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकात्मिक इकोसिस्टीम यासारखे निर्णय शेतकऱ्याला गतिमान बाजारपेठेशी जोडण्यात मदत करणारे आहेत, असे आमदार सौ देवयानी फरांदे यांनी नमूद केले। आमदार सौ देवयानी फरांदे यांनी सांगितले की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार आहे। या योजनेसाठी सुमारे 20,000 कोटींची तरतूद महायुती सरकारने केली आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 च्या माध्यमातून 16,000 मेगावॅट ऊर्जा क्षमता निर्माण करण्यात येणार आहे। यातून 100% कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा होईल। नदीजोड प्रकल्पातून शाश्वत विकास साध्य करण्यासाठी वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी 94,968 कोटी रुपये, तर दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्पासाठी 13,497 कोटी, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प 7,465 कोटी, दमणगंगा, एकदरे, गोदावरी नदीजोड प्रकल्प 2,213 कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे। कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 2,240 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे। त्याचबरोबर कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळवण्यात येणार असल्याचेही आमदार सौ देवयानी फरांदे यांनी सांगितले। शहरी भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राज्यातील मेट्रो नेटवर्क 1200 किलोमीटरवर नेण्यात येणार आहे, तसेच 6,000 किलोमीटरपेक्षा अधिकचे द्रुतगती मार्गाचे जाळे तयार करण्यात येणार आहे। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोसाठी सकाळचे 8:22 1,262 कोटी, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो सकाळचे 11:23 1,487 कोटींचा संपूर्ण भूमिगत प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे। पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे। पुणे ते शिरूर उन्नत मार्ग 52 किलोमीटर प्रकल्पासाठी 7,514 कोटी रुपये, तर तळेगाव, चाकण उन्नतमार्ग 25 किलोमीटर प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये, चाकण, शिक्रापूर मार्गाच्या 6 पदरीकरणासाठी 5,232 कोटी रुपये, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड महामार्गाचे 6 पदरीकरण करण्यासाठी 192 किलोमीटर 14,886 कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे। यातून शहरी भागातील प्रवास आणखी वेगवान होण्याबरोबरच शहरांतील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 6,272 किलोमीटर द्रुतगती मार्ग, 14,919 किलोमीटरचे राज्य आणि जिल्हा मार्ग तयार करणार। आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले की 1,000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना कॉन्क्रीट रस्त्यांनी जोडण्यासाठी आशियाई बँकेच्या मदतीने 4,500 कोटींचा कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -3 मध्ये 23,000 किलोमीटरची कामे करणार। यापूर्वी टप्पा 1 मध्ये 30,000 किलोमीटर, टप्पा -2 मध्ये 2,450 किलोमीटरची कामे पूर्ण। प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग 4, लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या,
वस्त्या बारमाही रस्त्याने जोडणार, 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या सर्व वस्त्या आणि 4,247 किलोमीटरचे पर्यटन परिरथ ने जोडणार यासारख्या निर्णयांतून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणखी मजबूत होणार आहेत। तसेच यावेळी त्यांनी सांगितले की कॅप्टन खरात प्रकरणात जर भोंदूबाबाला कोणी मदत केली असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल, असे संकेत भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी दिले आहे। खरात प्रकरणात भाजपाची भूमिका स्पष्ट असून सरकारची मान्यता असल्यानेच त्याला अटक झाली आहे। महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या लबाडांना भाजपा पाठीशी घालणार नाही। एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाची कडक चौकशी सुरू आहे। पीडित महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल। तसेच या प्रकरणात या भोंदूबाबाला कोणी मदत केली असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे भाजपा आमदार देवयानी फरांदे म्हणाले आहेत। राज्याच्या अर्थसंकल्प तळागाळातल्या शेतकऱ्यांसह सर्वच वर्गाला कसा लाभदायक आहे, याच विवरण देण्यासाठी आज त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी खरात प्रकरणावर त्यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्यासाठी ज्या काही गोष्टींची तरतूद करायला पाहिजे अशा पद्धतीचा अर्थसंकल्प करण्यात आलेला आहे। ह्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी असतील, महिला असतील, ज्येष्ठ असतील, क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याचं काम असेल, सिंचन असेल किंवा महिलांच्या दृष्टिकोनातून अनेक योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे। क्रीडा क्षेत्रासाठी घोषणा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राची वारसा आणि संस्कृती, गड किल्ले जे आहे त्याच्या जतनासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारकासाठी, संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ह्या विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। महात्मा फुले यांची 200वी जयंती वर्ष असल्या कारणाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांचे 150वे जयंती वर्ष हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ह्या तिन्ही महापुरुषांच्या साठी एक तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्याचा मानस महाराष्ट्राच्या सरकारने घोषित केला आहे। आणि महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मृतींचे विशेष वर्ष म्हणून 2026-27 हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। ह्या वर्षी महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। सर्वांचे लाडके आदरणीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती झालेलं निधन ह्याच्याने पूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आणि त्यांचं देखील स्मारक बनवण्याचं बारामतीमध्ये महाराष्ट्र सरकारने भव्य दिव्य असं स्मारक घोषित केलेलं आहे। त्यांच्या नावाने गतिमान नागरी पुरस्कार ह्या वर्षीपासून दिला जाणार आहे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आदिवासी घटकांसाठी 21,723 कोटींचा निधी ह्या वर्षी महाराष्ट्र सरकारने घोषित केला आहे। ओबीसी, धनगर, गोवारी, अनुसूचित जाती या सर्व घटकातील लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने मोठी घोषणा केली आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनसाठी जवळपास 22 लाख रुपयांपर्यंतचा खर्च हा जो आहे राज्याच्या राखीव निधीमधून त्याला करण्यासाठीची मान्यता देण्यात आलेली आहे। आणि आपण बघतो की 2047 पर्यंत महाराष्ट्राला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्यासाठी, औद्योगिक क्षेत्राला, शेतीचा GDP वाढवण्यासाठी ह्याच्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी आणि पावलं टाकली गेलेली आहे। त्याबद्दल मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो। भाजपची भूमिका ही कॅप्टन खरातला अटक केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येते की सरकारच्या मान्यतेशिवाय ते होऊ शकत नाही आणि सरकार अशा कुठल्याच लबाडांना, महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्यांना पाठीशी भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत कधीशी घातलं नाही आणि घालणार देखील नाही। आणि त्यामुळे SITच्या माध्यमातून सदर प्रकरणाची अतिशय कडक पद्धतीने याची चौकशी करण्यात येत आहे। ह्याच्यामध्ये ज्या पीडित महिला असतील त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जर त्या भोंदूबाबाला कोणी मदत केली असेल तर त्यांच्यावरती देखील कारवाई केली। महागाईचा भडका उडतोय असं म्हणता येणार नाही। अजूनपर्यंत आता आपण गॅसची थोडीफार टंचाई आहे, परंतु आपण बघतोय की जागतिक स्तरावरती जर तिसरं महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली
तर पुढच्या कालावधीमध्ये अडचणी येऊ शकतात. पण आपण बघतो की 130 कोटीच्या लोकशाही देशाने कोविड सारख्या विषयाला सगळ्या पाश्चात्य आणि अतिशय प्रगत देशांना मागे टाकत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन आपल्या देशामध्ये झालेलं होतं. आणि त्यामुळे महायुद्ध जरी तिसरं जरी महायुद्ध आलं तर मोदीजींची त्या दृष्टिकोनातून सर्वच पद्धतीचं नियोजन देखील झालेलं आहे, करत आहे सरकार, राज्याचंही सरकार करत आहे. आणि गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये आपण जो विषय सांगितला तर त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरकारने आता कमर्शियल गॅसला कपात केलेली आहे की घरगुती गॅस कमी पडू नये. आणि आपण बघितलं असेल की आता जहाजं देखील पोचलेली आहे समुद्र किनाऱ्यावरती, ज्या इराणच्या होर्मुझ समुद्रधुनीमधून चीनला परवानगी नाही आहे, अमेरिकेला परवानगी नाही आहे, इतर युरोपियन कंट्रीला परवानगी नाही आहे. परंतु मोदीजींच्या मुत्सद्देगिरीमुळे आज भारताची जहाजं LPG घेऊन सुरक्षितरित्या भारताच्या किनाऱ्यावरती पोचलेली आहे. हे मोदीजींचं यश आहे.